रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। ग्रामीण रुग्णालयात देवळा येथे मोफत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर तसेच दंत शिबिर संपन्न। जिल्हा रुग्णालय नाशिक व ग्रामीण रुग्णालय देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10/2/2025 रोजी सोमवार रोजी सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले। या शिबिरात हार्निया, गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया, सकर्मसिजन शस्त्रक्रिया इत्यादी शस्त्रक्रिया करण्यात आल्या। या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील आबा आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परवीन देवरे यांनी केले। प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश आहिरे यांनी केले। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सुनील आबा आहेर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले। या शिबिर तपासणीसाठी त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर ऋतिक पाटील, दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर क्षितिज लोहिते, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर गायत्री फुलसे, कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी आहिरे, सर्जन डॉक्टर समाधान पाटील, फिजिशियन डॉक्टर प्रल्हाद चव्हाण, भूलतज्ञ डॉक्टर सुजाता वाघमारे, अर्थरोग तज्ज्ञ डॉक्टर विष्णू पालवे, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण गांगुर्डे या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती। या शिबिरामध्ये एकूण 855 रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच 8 शस्त्रक्रिया करण्यात आल्या। शिबिराच्या उर्वरित 2 दिवसात अजून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश कांबळे व डॉक्टर निलेश कुमार पवार, डॉक्टर आडे, डॉक्टर सदाशिव हॅपे, डॉक्टर ऐश्वर्या सहारे, राजेंद्र निकुम, देवकर नाना, आढाव तात्या, देविदास साहाने, विशाल माळी, महेश पाटील, रवींद्र निकम, येवला नाना, गुलाब साबळे, अधिपरिचारिका रेखा देवरे, सीमा सूर्यवंशी, गौरी गाडगे, इरावती सोनवणे, सुरेखा रायते, पूजा मते, समुपदेशक शिवाजी गाजे, भरत पाटील, शशिकांत शिंदे व ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। शिबिरात येणाऱ्या सर्व रुग्णांसाठी उत्तम प्रकारचे भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती। शिबिर यशस्वीतेसाठी शरद भामरे, दीपक गांगुर्डे, राधाकिशन आसुले, राकेश पवार, ज्योती पगार, प्रथमेश आईराव, सौरभ वाघ, तुषार भामरे, लोकेश बगडणे, ओमकार भागवत यांनी परिश्रम घेतले। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरिता श्री संदीप केदारे, विभागीय संपादक, देवळा। डॉक्टर योगेश आहिरे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। आज आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संदीप सुरेश सर, त्याचप्रमाणे आपल्याला प्रमुख अतिथी लाभलेले गोटोबाबा आहेत, सर्व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, माझे सर्व आरोग्य कर्मचारी, पंचायत समितीचे सर्व आरोग्य कर्मचारी, इथं आज उपस्थित असलेले सगळे रुग्ण लाभार्थी, महिला भगिनी, सर्वांचं आज प्रथम मी स्वागत करतो आणि दिलगिरी देखील व्यक्त करतो की जरा कार्यक्रमात थोडासा नियोजन थोडा उशीर झालेला आहे, परंतु हे जे शिबिर आहे ते सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करण्यात आलेलं आहे। हे जिल्ह्यात फक्त 3 ठिकाणी आहे। आज आपल्याकडे आहे, त्र्यंबकला आहे आणि सुरगाण्याला आहे। या शिबिरामध्ये एक थोडक्यात सांगतो, वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामुळे आज आपण रुग्णांची तपासणी करणार आहोत आणि ज्या रुग्णांना
शस्त्रक्रियेची गरज असेल, कोणाला गर्भपिशवीचे आजार असतील, हर्निया, अपेंडिक्स असा असेल, छोट्या मोठ्या गाठी असतील, स्तनांच्या गाठी असतील, त्यांची तपासणी आज होणार. इतर सर्व रुग्णांची आज तपासणी होणार. सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स जेवढे आपण सांगितले होते ते सगळे उपस्थित झालेले आहेत. काही प्रायव्हेट डॉक्टर्स देखील आपल्याला आज जॉईन होणार आहेत, ते पण आहेत. तर आपण आज रुग्णांची तपासणी करणार आहोत. त्याच्यातून जे रुग्ण सिलेक्ट होतील ऑपरेशनसाठी त्यांची ऍडमिशन आज संध्याकाळी होईल. उद्या काही ऑपरेशन होतील, परवा काही ऑपरेशन होतील आणि तिसऱ्या दिवशी सगळे रुग्ण परत एकदा तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासले जाणार आहे. तर हे सगळं नियोजन आहे. याच्यामध्ये हृदयरोग आहे, हृदयरोगाचे डॉक्टर आलेले आहेत, त्वचारोग तज्ज्ञ आहेत, कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर आहेत, डोळ्यांचे डॉक्टर आहेत, गर्भपिशवीच्या आजारात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत, लहान मुलांसाठी पेडियाट्रिशियन आहेत आणि सर्जन पण आलेले आहेत. आयुषचे पण आपले डॉक्टर आहेत. ज्यांना आयुर्वेदिक उपचार असा लागू असेल, करायचा असेल, त्यांच्यासाठी आयुष डॉक्टर देखील आपल्याकडे आज उपलब्ध झालेले आहेत. तर मी सर्वांना विनंती करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. शिबिर दुपारपर्यंत चालणार आहे. अजून आपल्याकडून नातेवाईक असतील त्यांना फोन करून बोलून घ्या. आणि आपण नाश्त्याची व्यवस्था देखील केलेली आहे रुग्णांसाठी. पाठीमागच्या बाजूस केस पेपर आपल्या काढल्यानंतर आपल्याला कोणालाही अडचण असेल, ऍप्रॉन घातलेले लोक किंवा ऐकायला घातलेल्या लोकांना विचारा कुठे जायचं आहे. आणि आपल्याला एक्सरेची तपासणी मोफत होणार आहे, रक्तलघवी तपासणी मोफत होणार आहे. त्या सगळ्या तपासणी आपल्याला इथं मोफत होणार आहेत. तर एवढे बोलतो. आणि रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा.